नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे शकुंतला आता टाळ्या वाजवते आणि मधूला म्हणत असते, वा मधुराणी वा, अगं तू तर कुठल्या तरी नाटकामध्ये काम करायला हवं होतंस. रत्न पार्किंगच्या इथे राहून तू तुझा टाईम वेस्ट करतेस. कुठल्या तरी नाटकामध्ये काम कर, म्हणजे तुझं करिअरसुद्धा होईल. तेव्हा शकुंतला म्हणत असते, जा, तुला अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं असेल ना की अन्वी आणि आयुषला मी किडनॅप करून ठेवलेलं आहे, तर जाऊन सांग. मी अजिबात घाबरत नाही. मग तुझा हा खोटारडेपणा मी सुद्धा रत्न पार्किंगच्या समोर आणीन. तेव्हा मधू म्हणत असते, मी असं काही करणार नाही आहे. तेव्हा इथे मधुराणी म्हणत असते की आपल्या दोघींचा मोटिव्ह एकच आहे की आपल्याला आपल्या आयुष्यातून या सिंधूला बाहेर काढायचं आहे. कारण माझं राघववरती खूप जास्त प्रेम आहे. मला राघव माझ्या आयुष्यामध्ये हवा आहे. या व्हीलचेअरवरती दिवसभर बसून राहणं सोपं नाही आहे, पण हे सगळं मी राघवसाठी करते. आणि तुम्हालासुद्धा सिंधूला तुमच्या रस्त्यातून बाजूला काढायचं आहे, म्हणून तुम्ही तिला जेलमध्ये टाकले आहेत ना. त्यासाठी आपण दोघेही आता एकत्र येऊन सिंधूला कायमचं आपल्या रस्त्यातून दूर करू शकतो. त्यासाठीच तर मी तुम्हाला हात मिळवायला इथे आली आहे. तेव्हा शकुंतला म्हणत असते की आपली युती करायच्या आधी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आता डॉक्टरीनबाई आणि ते राघव रत्नपारखी पुढे काय चाल खेळणार आहेत ना, ती सगळी माहिती, सगळी अपडेट तुम्ही मला द्यायची. मग तर ठीक आहे. तेव्हा इथे मधू म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला सगळी माहिती देईन. आणि दोघे आता हात मिळवणी करतात. तर ते राघव सिंधूला म्हणत असतो की हे बघ सिंधू, मला या सगळ्यामध्ये खूप जास्त रिस्क वाटते. आपण पुन्हा एकदा विचार करूया. तेव्हा सिंधू म्हणते, राघव, मी चारी बाजूने विचार करून मगच हा निर्णय घेतला आहे. प्लीज तुम्ही मला साथ द्या बरं. मी सांगते ना, आता आपल्याला इथून जर बाहेर पडायचं असेल, मला निर्दोष सिद्ध करायचं असेल, तर मला इथून जाणं खूप जास्त गरजेचं आहे. अन्वीला शोधल्याशिवाय हे सिद्ध होणार नाही आहे की हे सगळं शकुंतला जीने केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आधी प्रॉमिस करा माझी काळजी करणार नाही. मी जे काही करते ते प्लीज मला करू द्या. तेव्हा इथे राघव तिला प्रॉमिस करतो आणि प्रॉमिस करत असताना चाव्यांचा जुगडा तिच्या हातामध्ये ठेवतो. तर इकडे आता शकुंतलाच्या इथे काही बायका आलेल्या असतात कामासाठी. तेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू चालू असतो. तेव्हा इथे सिंधूसुद्धा कामवाली बाई बनून आलेली असते. तिचा इंटरव्ह्यू चालू असतो. तिला नाव विचारल्यावर ती आशा नाव असं सांगते. नवऱ्याचं नाव ती सांगत नाही. ती म्हणते, आमच्यात नवऱ्याचं नाव घेत नाही. तिला डोक्यावरून पदर काढायला सांगतात. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, आम्ही परपुरुषाला आमचा चेहरा दाखवत नाही. तेव्हा इथे शकुंतलाचं लक्ष लगेच सिंधूकडे जातं. तेव्हा ती म्हणते, आशाबाई, आम्हाला तुमचा चेहरा बघायचा आहे, तेव्हा तुमचा पदर बाजूला करा. तेव्हा सिंधू म्हणत असते, हे विनायका, माझा चेहरा यांनी बघायला नको. मी हे सगळं का करते ते तुला माहिती आहे ना. काहीतरी चमत्कार करा, पण यांना माझा चेहरा दिसता कामा नये. तर इथे राघव आता घरी आलेला असतो. तेव्हा राजश्री काकू त्याला पाणी देतात आणि म्हणतात, तू एकटाच आलास, सिंधू कुठे आहे, तिला अजून सोडलेलं नाही आहे का. तेव्हा राघव म्हणतो, नाही, तिला अजून नाही सोडले. तेव्हा राजश्री काकू म्हणत असतात, मला वाटलंच होतं, शेवटीला शकुंतला जिला जे हवं आहे तेच त्यांनी केलेलं आहे. तेव्हा राघव म्हणतो की आता सध्या तरी सिंधूला जेलमध्येच राहावं लागणार आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, कशाला तिने हा आगाऊपणा केला. मी ओळखते ना, ती पाताळ यंत्री बाई आहे शकुंतला. आता ती या सगळ्याचा वचपा सिंधूकडून काढणारच. तेव्हा राघव म्हणत असतो की DIG सर आले होते. त्यांनी अन्वी आणि आयुषच्या किडनॅपिंगच्या केसमध्ये सिंधूला अरेस्ट करून ठेवायला सांगितले. जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की सिंधूने काही केलेलं नाही आहे, तोपर्यंत ती बाहेर नाही पडू शकत. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, नाही रे, उगाच हिने आगाऊपणा केला आहे. काय गरज होती हे सगळं करायची. आता तिला तिच्या चुकीची शिक्षा ती शकुंतला देणारच. तेव्हा राघव म्हणत असतो, काकू, तू सुद्धा असं बोलतेस. अगं तुला माहिती आहे ना सिंधूने हे सगळं कशासाठी केलं आहे, तरीसुद्धा तू तिलाच दोष देतेस. तेव्हा इथे मधू म्हणत असते की बिचारी सिंधू, तिला किती वाईट वाटत असेल ना या सगळ्याचं. राघव, मला सिंधूला भेटायला जायचं आहे, असं मधू म्हणते. तर इथे शकुंतला म्हणत असते की आशा, मला तुझा चेहरा बघायचा आहे. आणि ती सिंधूचा पदर बाजूला करायला जाणार, तेवढ्यातच इथे शकुंतलाचा फोन येतो आणि शकुंतला फोन उचलायला जाते. तेवढ्यातच इथे आता सिंधू बाजूला झालेली असते. तेव्हा इथे मधू म्हणत असते की राघव, मला यायचं भेटायला सिंधूला, तू मला घेऊन जातोयस ना. तेव्हा राघव म्हणतो, नाही, तू आता तिला नाही भेटू शकत. तेव्हा मधू म्हणते, का, मी तिला का नाही भेटू शकत. फॅमिली मेंबरला भेटायला मनाई आहे का तिथे. तेव्हा राघव म्हणतो, असं काही नाही आहे, पण काही प्रोटोकॉल असतात ना, ते फॉलो करायला लागतात, म्हणून तू आता नाही भेटू शकत. तरी ते आता दादा म्हणत असतात, अहो तुम्ही पदर का बाजूला करत नाही. मग ठीक आहे, आम्ही त्यांची निवड केलेली आहे, तुम्ही सगळे गेलात तरी चालेल. तेव्हा सिंधू म्हणत असते की बाप्पा, प्लीज मला इथे कामाला राहायचं आहे. तेव्हा इकडे रुक्मिणी म्हणत असते, काय रे राघव, मला असं वाटतंय सिंधू जेलमधून पळून तर गेलेली नाही आहे ना, कारण मी तिला चांगलंच ओळखते. ती स्वस्त बसणार आहे ते नाही आहे, तिची नक्कीच काहीतरी हालचाल चालू असेल. म्हणूनच मी म्हणते ती जेलमधून बाहेर तर पडलेली नाही आहे ना.
तेव्हा राघव म्हणतो, काकू असं काही नाही आहे. हे बघ मधू, मी तुला घेऊन गेलो असतो, पण तुला माहिती आहे ना सध्याची घरची परिस्थिती आपली कशी आहे ते. तुला जर सिंधूसाठी किंवा माझ्यासाठी खरंच काहीतरी कन्सर्न असेल ना तर मी सांगतोय ते ऐकशील का? तेव्हा मधू म्हणते, हो सांग ना, तो काय करायचं आहे? तेव्हा राघव म्हणतो, हे बघ सिंधू घरामध्ये नाही आहे, तेव्हा तू आहे ना प्रत्येकाची प्लीज काळजी घे. घरातले सगळ्यांची आहे ना तू व्यवस्थित काळजी घे, सगळ्यांकडे लक्ष दे. तुला काही अडचण वाटल्यास तू मला कॉल कर. पण आता सध्या तरी मी तुला घेऊन जाऊ शकत नाही आहे, कारण काही प्रोटोकॉल असतात ते आम्हाला फॉलो करायचे असतात. तिला आत्ताच आम्ही अरेस्ट केले, त्याच्यामुळे आता सध्या तरी कोणीही भेटायला जाऊ शकत नाही आहे. तेव्हा राजेश्री काकू म्हणतात, आता तू कुठे जातोयस? तेव्हा राघव म्हणतो, मला जावं लागणार आहे, कारण सिंधूचा मेसेज आलेला असतो. तेव्हा राजेश्री काकू म्हणतात की जेवणाचा डबा घेतल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. तेव्हा राजेश्री काकू किचनमध्ये जातात. तेव्हा राघव म्हणतो, मधू प्लीज तू आईला जरा सांग की मला खूप जास्त घाई आहे म्हणून मी निघतोय, प्लीज तू जरा आईला समजावून सांग. आणि राघव तिथून निघून जातो. तर इथे सिंधू आणि तिच्याबरोबर बाई असलेली आता जात असताना त्या बाईचा धक्का लागतो आणि शकुंतलाच्या अंगावरती एक मोठी आता इथे वजनदार वस्तू पडणार असते. तेव्हा आता सिंधू ती पकडते आणि ती वस्तू, ती शो पीस ती आता शकुंतलावरती पडू देत नाही. ती म्हणत असतं, अहो ताई काय करताय? अहो आपल्याला काही झालं ना तरीसुद्धा चालेल, जगाच्या पोशिंद्याला काही होता कामा नये. आणि मालकीनबाईंना जर आता हे लागलं असतं तर किती मोठं नुकसान झालं असतं माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा आता बघून चाला बरं. तेव्हा इथे शकुंतला म्हणते की तुझा हा बहादूरपणा मला खूप जास्त आवडला आहे. तेव्हा सिंधू मनामध्ये म्हणत असते की ही नोकरी फक्त मला मिळू दे, मला इथे कामवाली म्हणून राहायचं आहे. तर इकडे राजेश्री काकू आता देवपूजा करत असतात. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की विनायक आहे सगळं काय आहे, म्हणजे आधी माझ्या मुलीने माझी मान खाली घालवली आणि आता माझ्या नातीने सुद्धा तेच केले. तेव्हा राजेश्री काकू म्हणतात की बहिणी तुम्ही स्वतःला नका त्रास करून घेऊ, सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते, अगं राजेश्री कसा नको त्रास करून घेऊ, तू बघितलंस ना अन्वी अजूनसुद्धा घरी आलेली नाही आहे, तिला जर काय झालं तर मग मी राखीला काय उत्तर देऊ? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते की ती शकुंतला पाताळ यंत्री बाई आहे, तुला माहिती आहे ना. राजेश्री काकू म्हणतात की वहिनी तुम्ही एक काम करा, जाऊन जरा आराम करा. तेव्हा रुक्मिणी जात असताना तिचा धक्का रेश्माला लागतो. रेश्मा घाईघाईने आतमध्ये येत असते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, काय गं ये, तुला बघून चालता येत नाही का? तुझा एक नवरा बेअक्कल कुठला बिंडोक बापासारखाच आहे, त्याला कधी काय करावं काही कळत नाही, कामचुकार आणि मंद बिंडोक आहे तो, नको तिथं अक्कल चालवायला जातो आपली. तेव्हा रेश्माला राग येतो आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा रिषभ तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते अजिबातच थांबत नाही. तेव्हा रिषभ म्हणतो, काकू काय झालं गं? तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, काय गरज होती तुला नसता शहाणपणा करायची? अन्वीला घेऊन जायची काय गरज होती तुला? बघितलंस ना तुमच्या एका चुकीमुळे ती शकुंतला आता काय काय करते ते. तेव्हा रिषभ म्हणतो, हे जे काही आम्ही केलंय ना ते अन्वीच्या सुखासाठी केले, म्हणून मी सिंधू वहिनीची साथ दिलेली आहे. तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते की तू जे काही केलंस माझ्यासाठी ते मला खूप जास्त आवडलंय, तुझ्यामुळे माझा जीव वाचलाय. तेव्हा शकुंतला म्हणते, मग ही नोकरी मला द्या ना, मी सगळी कामं करीन तुमच्या घरातली, तुमचीसुद्धा व्यवस्थित काळजी घेईन आणि सगळं केर कचरा कपडे जेवण सगळं काही करेन मी. तेव्हा शकुंतला म्हणते, तुला जेवण येतं का? तेव्हा सिंधू म्हणते की जेवण तुम्ही फक्त सांगा काय काय बनवायचं आहे ते, तुम्ही हाताची बोटं चुकतच बसाल, एवढं छान जेवण बनवते मी. तेव्हा शकुंतला म्हणते, ठीक आहे तू इथे कामाला थांबू शकतेस, एक काम कर शेरा, हिला कामाला ठेवून घे, कामाची पद्धत सगळी समजावून सांग आणि फक्त माझ्यापासून दूर ठेव तिला. तेव्हा इथे आता शकुंतलाने सिंधूची कामासाठी निवड केलेली असते आणि सिंधू तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालेली असते. विनायकाने तिची साथ ही दिलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, शकुंतला मधूला म्हणत असते की काही करून डॉक्टरीनबाई आणि राघव रत्नपारखी यांची जी पुढची चाल असेल ती मला लवकरात लवकर सांगायची आहे. तेव्हा मधू म्हणते, मला कळलं ना की मी लगेच तुम्हाला सांगते. तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते की माझ्याबरोबर डावपेच खेळायचे नाही आणि जर तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास तर मी रत्नपारखींच्या घरी येईन आणि तुझं सगळं सत्य त्यांना सांगून टाकेन, कळलं ना. मी या सगळ्यामध्ये एकटी अडकणार नाही आहे. तर इकडे सिंधू आता कॅमेरा लपवून ठेवत असते शकुंतलाच्या रूममध्ये. तेवढ्यातच ती मागून येते आणि म्हणते, काय गं माझ्या रूममध्ये काय करतेस?